हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 23 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तर EVMमध्ये BU म्हणजे बुलेट युनिट, त्यानंतर CU म्हणजे कंट्रोल युनिट आणि VVPAT म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल याचा समावेश होतो. सध्या M3 हे मॉडेल वापरले जात आहे. तसेच EVM पहिल्यांदा 1982 मध्ये केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीत वापरले गेले. त्यानंतर VVPAT म्हणजे वोटर व्हेरिफेबल पेपर ऑडिट ट्रेल पहिल्यांदा 2013 मध्ये नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटनिवडणुकीत वापरले गेले किंवा त्याचा वापर केला गेला. त्याचबरोबर EVM सिस्टीम जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद करू शकते, पण मॅक्स 1500 करतात. मॅक्झिमम 1500 इतके करतात. EVM हे स्वदेशी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोघांनी मिळून बनवलेले आहे. पुढची बातमी पाहूया. गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड हे देशातील 56वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर या व्याघ्र प्रकल्पाविषयी माहिती घेऊया. तर हा व्याघ्र प्रकल्प 2829 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. तर छत्तीसगडमध्ये एकूण 4 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यांची नावे पाहूया. इंद्रावती विजापूर जिल्हा, त्यानंतर अचानक कमार मुंगेरी, त्यानंतर उदांती सीता नदी गरियाबंद आणि चौथा आहे गुरु घसीदास तमोर पिंगला. हे एकूण 4 प्रकल्प छत्तीसगड राज्यामध्ये आहेत. तर 53व्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प. 54व्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव आहे वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. 55वा ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प. 56वा गुरु घसीदास तमोर व्याघ्र प्रकल्प. गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. पुढे पाहूया. जगातील 80% वाघ हे भारतात आहेत. भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. पुढे पाहूया. भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणते? तर नागार्जुन सागर श्रीशैलम TR आंध्र प्रदेश हे आहे. तर 3296 चौरस किलोमीटर इतक्या एरियामध्ये व्यापलेला आहे. त्यानंतर आहे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प. मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम TR आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प 138 चौरस किलोमीटर महाराष्ट्र हे आहे. पुढे पाहूया. भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प एकूण 3 आहेत. त्यातील पहिला आहे नागार्जुन सागर श्रीशैलम 3296.31 चौरस किलोमीटर आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मानस व्याघ्र प्रकल्प 2837.1 चौरस किलोमीटर आसाममध्ये आहे. आणि तिसरा आहे गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2829 चौरस किलोमीटर छत्तीसगड. तर हे आहे भारतातील सर्वात मोठे 3 व्याघ्र प्रकल्प. आता महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प पाहूयात. तर महाराष्ट्रातील एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यांची नावे पाहूया. पहिला आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. दुसरा आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर आहे बोर व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि 6वा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील हे पहिले व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे पाहूया.
केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे के. संजय मूर्ती यांची. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2024 उपक्रमाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढे पाहूया. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? उत्तर आहे दिल्ली. पुढे पाहूया. कोणत्या देशातील मतदारांनी जनमताद्वारे नवीन संविधानाला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे देशाचं नाव आहे गॅबॉन. पुढे पाहूया. वर्ल्ड चिल्ड्रन्स डे कधी साजरा करण्यात येतो? 20 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात येतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.